तर 23व्या दिवशी सुद्धा आपलं उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार सोनम वांगचूक यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलाय। आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानं सोनम वांगचूक आक्रमक झालेत आणि आपण आपलं आंदोलन उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं सोनम वांगचूक यांनी यावेळेला जाहीर केलेलं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी मागणी आता मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। करोडो मुलांच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झालाय, मंत्र्याला पदावर का ठेवायचा असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय। आंदोलन जर लोकशाही मार्गाने चाललंय तर सरकारला काहीच हरकत नाहीये। एक माणूस जवळ धरण्यापेक्षा मी 4-5 दिवसापूर्वी सुद्धा मीडियामध्ये हे सांगितलं की राजीनामा घ्यायचाच ना, का सांभाळायचं एवढं, काय मोदी साहेबाला काय विशेष आहे एवढं, अमित शहा साहेबाला काय विशेष आहे एवढं, किती योग कोण आहे त्या प्रधानाला त्याला काढायचं काय, कशामुळे आवडीता तुम्ही विनाकारण। जर करोडो लेकरांचं राज्यातल्या वाटोळ झालंय तर ते सुद्धा मतदार आहे तुमचा, त्या लेकरांचं वाटोळ होतंय तर तुम्ही ते होऊ नाही द्यायला पाहिजे, हे माझं ठाम मत आहे त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।